जालन्यातून एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपाच्या युवक कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण करण्यात आली। जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपाच्या युवक कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ समोर येत आहे। गौण खनिज अवैध उत्खनन केल्याची तक्रार दिल्याने मारहाण केल्याची माहिती समोर येते। भाजप माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाकडून तक्रारदारास मारहाण झाल्याची माहिती प्राथमिक हाती येत आहे। जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या केबिनमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमोद पाटील फदाट यांना बेदम मारहाण केली आहे। जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपाच्या युवक कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। गौण खनिजाच्या अवैध उत्खनन केल्याची तक्रार युवा काँग्रेसचे प्रमोद पाटील फदाट यांनी दिल्याने त्यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर येते। भाजप माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाकडून तक्रारदार फदाट यांना मारहाण करण्यात आली। दरम्यान हा संपूर्ण प्रकार जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयातील तहसीलदाराच्या कॅबिनमध्येच घडल्याने एकच खळबळ उडाली। या प्रकरणी आता